सहकाराचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोपरगावमध्ये पालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। विधानसभेला थांबावं लागणाऱ्या भाजपच्या विवेक कोल्हेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। विधानसभा हातून गेल्यानंतर भविष्यातील राजकारणाचा विचार करून किमान आता नगरपालिका हातात ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली। ज्येष्ठ नेते आणि विखे समर्थक असणाऱ्या काका कोयटेंना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानंतर कोल्हे गटाचे टेन्शन वाढल्याचे सांगितले गेले आहे। त्यामुळे आका काका अशी व्यक्तिद्वेषी दूषणे उच्चारून विवेक कोल्हेंनी ही निवडणूक अवघड करून टाकल्याचं चित्र आहे। दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कोल्हेंचं व्यक्तिद्वेषाचं राजकारण उघड पाडल्यानंतर कोल्हे गट बॅकफुटला गेल्याचं दिसत आहे। नेमकं काय चाललंय कोपरगावमध्ये, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही। सहकारातील नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय शंकरराव काळे यांचा कोपरगाव हा बालेकिल्ला। या दोन्ही नेत्यांनी येथे सहकार टिकवला, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही घराण्याच्या तिसऱ्या पिढीकडे सत्ता गेल्यानंतर सत्तेचं समीकरण बदललं। 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांनी बाजी मारली। गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी 2024च्या निवडणुकीत राज्यात विक्रमी 5व्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवले। या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असणाऱ्या विवेक कोल्हेंनी ऐनवेळी माघार घेतली। आता कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीवर विवेक कोल्हेंचे भविष्य अवलंबून आहे, त्यामुळे कोल्हे गट यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलाय। गेल्या वेळी नगरपालिकेत पराभूत झालेल्या पराग संधान यांना भाजपने पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी उभं केलंय। संधान यांच्या मागे कोल्हे गटाची ताकद असली तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत राष्ट्रवादीने टाकलेल्या गुगलीने कोल्हे गटाची विवेक पडल्याचे चित्र आहे। विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे। राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते काका कोयटे यांना उमेदवारी दिल्याने कोल्हे गट निवडणुकीपूर्वीच बॅकफुटला गेल्याचे चित्र आहे। काका कोयटेंचे सामाजिक काम पाहता त्यांच्यावर आरोप करण्यासारखे मुद्देच कोल्हे गटाकडे नसल्याचे दिसत आहे। त्यामुळे कोल्हे गटाने आता आमदार आशुतोष काळे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली। या निवडणुकीत काळेंची वाट न बघता विवेक कोल्हे यांनी सुरुवातीलाच नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवक पदांचे उमेदवार जाहीर केले। लवकर उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता, परंतु आमदार काळे यांची नगराध्यक्ष पदाबाबत खेळी करत कोल्हे गटाची हवा काढून घेतली। आशुतोष काळे यांनी काका कोयटे यांना उमेदवारी देऊन मोठा डाव टाकला आहे। कोल्हे गट तिथेच चितपट झाला। विवेक कोल्हे यांनी काका कोयटेंची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन काकांवर आरोप केले। यातून काकांच्या उमेदवारीने कोल्हेंची तारांबळ उडाली आहे हे त्यांनी स्वतः दाखवून दिले। त्यानंतर काकांच्या वयाचा विचार न करता विवेक कोल्हे यांनी अनेक वेळा त्यांच्यावर आरोप केले। कोपरगावच्या स्वाभिमानी जनतेला ज्येष्ठ असलेल्या काका कोयटे यांच्यावर केलेले आरोप पटले नाही। त्यातून कोल्हे गट जास्त बॅकफुटवर गेल्याचे सांगितले जाते। त्याच भरीत भर म्हणून काकांची उमेदवारी रद्द व्हावी यासाठी कोल्हे गट थेट कोर्टात गेला। कोयटे यांची उमेदवारी या ना त्या मार्गाने रद्द करावी यासाठी कोल्हे गट प्रयत्न करत असल्याचा आरोप काळे गटाकडून सुरू आहे। आता कोल्हे गटाच्या याच रडीच्या डावावर न्यायालयाने सोमवारी निकाल दिला। फक्त सह्या नसल्याने कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं। शिवाय कोल्हे गटाने काळे गटाच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेले 30 अर्ज फेटाळून लावले। त्यामुळे कोल्हे गट पुन्हा एकदा पाठीमागे गेला। कोल्हे हे फक्त व्यक्तिद्वेषाचे राजकारण करतायत हा संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडला। त्याला जनतेने प्रतिसादही दिला। कधी काळी स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय शंकरराव काळे यांनी विकासासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले। कोल्हेंच्या तिसऱ्या पिढीलाही हाच आदर्श घालून देण्याची संधी होती। राष्ट्रवादीने काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर काकांचे डोंगरा एवढे कार्य पाहता त्यांच्या विरोधात कोल्हेंनी उमेदवार दिला नसता तर परिस्थिती बदलली असती। कदाचित त्यावेळी कोल्हे गटाबाबत कोपरगावकरांच्या मनात सहानुभूतीची लाट जागी झाली असती, परंतु आता काका कोयटे आणि आमदार काळेंवर सुरू असलेला आरोप पाहता कोल्हे गट बॅकफुटला गेल्याचे चित्र दिसत आहे। दुसरीकडे सोमवारी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी विवेक कोल्हेंच्या बेजबाबदार वक्तव्याचा समाचार घेतला। फडणवीसांसमोरच आका काय करू शकतो हे दाखवून देऊ असा सज्जड दमही दिल्याने कोल्हेंची हवा पुन्हा निघून गेली। कोल्हे यांनी केवळ व्यक्तिद्वेषानेच ही निवडणूक अवघड केल्याचे आता राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। तर मित्रांनो, कोपरगावमध्ये कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर। तोपर्यंत पाहत रहा फक्त संवाद लाईव्ह टीव्ही।